कोणतीही घटना, कोणत्याही व्यक्तीकडे आपला पाहायचा दृष्टिकोन यावरच आपले यश अपयश अवलंबून असते. जेव्हा आम्ही द आर फॅक्टर बद्दल बोलतो तेव्हा आम्ही चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला कसा प्रतिसाद देता याबद्दल बोलतो. चांगले किंवा वाईट तुमच्या वृत्तीचा तुमच्या कामगिरीवर आणि तुमच्या प्रतिसादावर परिणाम होत असतो. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांचे नेतृत्व करता त्यावर तुमच्या वृत्तीचा खोलवर परिणाम होतो. तुम्ही विकण्याच्या मार्गावर आणि तुम्ही ग्राहकांना सेवा देण्याच्या मार्गावर याचा परिणाम होतो. तुम्ही इतरांशी कसे संवाद साधता आणि सहकार्य करता, तुमच्या कामाच्या वातावरणात तुम्ही कसे योगदान देता आणि तुम्ही तुमची दैनंदिन कामे आणि जबाबदाऱ्या कशा पार पाडता यावर तुमच्या वृत्तीचा थेट परिणाम होत असतो. शेवटी तुमची वृत्ती म्हणजेच ॲटिट्यूड तुमच्या यशाला आणि तुमच्या आनंदाला आकार देत असते. इतर गोष्टी समान असल्याने सर्वोत्तम वृत्तीची व्यक्ती जिंकेल. इतर गोष्टी समान नसल्यामुळे सर्वोत्तम वृत्तीची व्यक्ती सहसा जिंकते. दुर्दैवाने बरेच लोक विश्वास आणि वृत्तींना चिकटून राहतात जे त्यांच्या कार्यक्षमतेला सक्षम करण्याऐवजी प्रतिबिंबित करतात. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सकारात्मकपणे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्याला यापुढे सुद्धा सकारात्मक आणि आपला दृष्टिकोन बदलणारे, आपलं आयुष्य बदलणारे व्हिडिओ लागतीलच. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर चला आता सुरुवात करूया, पुढे जाऊया. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही तुमचा दृष्टिकोन ठरवता. तुमची वृत्ती ही जीवनातील काही गोष्टींपैकी एक आहे ज्यावर तुमचे पूर्ण नियंत्रण आहे. हार्वर्ड मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स, माझ्या पिढीचा सर्वात मोठा शोध हा आहे की माणूस त्याच्या मनाची वृत्ती बदलून त्याचे जीवन बदलू शकतो असे म्हणतात. जर तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची असेल आणि तुम्हाला तुमचा आनंद आणि परिपूर्णता वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या वृत्तीच्या जीवनाला आकार देणाऱ्या शक्तीवर ताबा मिळवला पाहिजे. कृपया समजून घ्या, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि टिकून ठेवणे हे केवळ द्रुत निश्चित प्रेरक तंत्र नाही, हे एक शिस्तबद्ध कौशल्य आहे ज्याचा सराव आणि शिकणे आवश्यक आहे. आता सुरुवातीला जाणून घेऊ की वृत्ती, ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय. वृत्ती म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, इव्हेंट, परिस्थिती, लोक आणि स्वतःला पाहण्याचा आणि प्रतिसाद देण्याचा हा एक मार्ग आहे. तुमची वृत्ती तुमच्या बाबतीत घडणारी गोष्ट नाही. तुम्ही तुमचा दृष्टिकोन निवडता. तुमची वृत्ती तुमच्या विचारांनी तयार होते आणि तुम्ही तुमचे विचार निवडता. तुम्ही तुमच्या मनाच्या चौकटीचे शिल्पकार आहात. जीवनाच्या आणि कार्याच्या घटनांना तुम्ही कसे समजून घ्याल आणि त्यावर प्रतिक्रिया कराल हे तुम्ही ठरवता. तुमची मानसिकता सकारात्मक किंवा नकारात्मक असेल तर तुम्ही निर्णय घ्या. जर तुम्हाला बरे वाटायचे असेल तर तुम्हाला चांगला विचार करावा लागेल. तुम्हाला ज्या प्रकारे वाटते त्यामध्ये सकारात्मक होण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्याप्रमाणे शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. कार्यक्षमतेची सुरुवात तुमच्यामध्येच होते. तुमच्या मनामध्ये प्रचंड शक्ती आहे. खरंच तुमचे मन हे तुमचे सर्वात महत्त्वाचे कार्यप्रदर्शन स्रोत आहे. जीवन आणि कार्याच्या घटनांना तुम्ही कसे पाहता आणि प्रतिसाद देता ते तुमच्या मानसिकतेने आणि विचारांच्या पद्धतीद्वारे आकार घेतात. म्हणून आपल्या मनाला प्रशिक्षित करणे आणि त्याचा हुशारीने वापर करणे ही यशाची अत्यावश्यक गुरुकिल्ली आहे. आता एक सूत्र पाहूया. E+R = O म्हणजेच घटना अधिक प्रतिसाद बरोबर परिणाम. आता याबद्दल माहिती पाहूया. सातत्याने यशस्वी लोकांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सकारात्मक आणि सक्रिय वृत्ती राखण्याची क्षमता. यशस्वी लोक सरासरी लोकांपेक्षा वेगळा विचार करतात. यशस्वी लोक चांगले परिणाम देतात कारण त्यांचा आर फॅक्टर सकारात्मक आणि सक्रिय मानसिकतेद्वारे मार्गदर्शन करत असतो. त्यांचे मन निराशावाद, नकारात्मकता किंवा निंदकतेने गोंधळलेले किंवा विचलित होत नाही. परिणामी ते त्यांची सर्व मानसिक ऊर्जा उपाय शोधण्यावर, प्रभावी कृती करण्यावर आणि चांगले कसे व्हावे हे शिकण्यावर केंद्रित करू शकतात. आता आपण पाहूया निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक वृत्ती म्हणजे नेमकं काय. नकारात्मक वृत्ती हा नकारात्मक विचारांचा एक परिणाम आहे. मानसिक शिस्तीचा अभाव आहे. हे समस्येवर लक्ष केंद्रित करते आणि उपाय किंवा संधी शोधणे
थांबवते. नकारात्मक विचार आणि नकारात्मक आत्मचर्चा यांच्या स्थिर आहारावरच नकारात्मक वृत्ती ही टिकून शकते. नकारात्मक वृत्ती ही सवय बनवणारी असते आणि तिचा तुमच्यावर आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांवर सुद्धा प्रभाव पडतो. नकारात्मक वृत्तीचा तुमच्यावर शारीरिक परिणाम होतो. नकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती जवळजवळ नेहमीच सकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तीला हरवते. दुर्दैवाने नकारात्मक वृत्ती असलेले बरेच लोक डूम लूपमध्ये अडकले आहेत, कारण त्यांची वृत्ती सुधारण्याबद्दल त्यांची नकारात्मक वृत्तीच आहे. हे राहण्यासाठी चांगली जागा नाही. आता पाहूया सकारात्मक वृत्ती म्हणजे काय. तर सकारात्मक दृष्टिकोन हा जीवनाकडे पाहण्याचा, त्याच्या विचार करण्याच्या आणि प्रतिसाद देण्याच्या शिस्तबद्ध आणि मुद्दाम मार्गाचा परिणाम आहे. ही एक मानसिक शिस्त आहे, ती हेतुपुरस्सर आहे, ती मानसिक कणखरता आहे. सकारात्मक दृष्टिकोन ही भोळी नसते आणि त्यामुळे समस्या उद्भवत नाहीत. त्याऐवजी ते समस्या पाहते आणि मान्य करते आणि नंतर उपाय आणि संधी शोधण्यावर लक्ष केंद्रित करते. तो समस्येत संधी शोधतो. सकारात्मक दृष्टिकोन ही सवय बनवणारी असते आणि तिचा तुमच्यावर आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडत असतो. सकारात्मक वृत्तीचा तुमच्यावर शारीरिक प्रभाव सुद्धा पडत असतो. सकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती जवळजवळ नेहमीच नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तीला मागे टाकत असते. आता आपण पाहूया शिस्तबद्ध विचार करणे म्हणजे नेमके कसे. सकारात्मक आणि सक्रिय दृष्टिकोन ठेवण्यासाठी आपण घटना, परिस्थिती, लोक आणि स्वतःबद्दल ज्या प्रकारे पाहता आणि विचार करता त्याबद्दल आपण शिस्तबद्ध आणि जाणून बुजून असणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या मार्गाने तुम्हाला वाटते. म्हणून सकारात्मक वृत्तीसाठी तुम्हाला घटना समजण्याचा आणि प्रक्रिया करण्याचा मार्ग जाणीवपूर्वक व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. मानसिक शिस्तीचा मुख्य घटक म्हणजे तुमच्या स्वबोलण्याकडे लक्ष देणे आणि व्यवस्थापित करणे. तुम्ही ज्या परिस्थितींना तोंड देत आहात त्याबद्दल तुम्ही स्वतःशी जे बोलता ते स्वसंवाद आहे. तुम्ही अनुभवत असलेल्या घटनांचा अर्थ लावणे आणि स्पष्ट करणे हे तुम्ही निवडू शकता. आपले स्वबोलणे व्यवस्थापित करणे महत्त्वाचे आहे, कारण शब्द विचारांना वाहून नेतात आणि विचार भावना निर्माण करतात. हे कसे कार्य करते ते येथे आहे. तुमचा दृष्टिकोन तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवडता आणि तुमचे लक्ष व्यक्त करण्यासाठी तुम्ही वापरता त्या शब्दापासून सुरू होते. डिफॉल्ट चालित नकारात्मक मानसिकता असलेली व्यक्ती परिस्थितीवर लक्ष केंद्रित करेल आणि असे काहीतरी म्हणेल, ही एक मूर्ख कल्पना आहे, ते कधीही चालणार नाही. एक शिस्त चलित सकारात्मक विचारसरणी असलेली व्यक्ती त्याच परिस्थितीकडे बघेल आणि असे काहीतरी म्हणेल, ती एक कल्पना आहे, मला खात्री नाही की ते कार्य करेल की नाही, परंतु चला ते अधिक एक्सप्लोर करू आणि ते शोधूया. या दोन मानसिकतेमधील भाषेतील फरक काळजीपूर्वक लक्षात घ्या. विचार करण्याच्या डिफॉल्ट पद्धतीमध्ये कधीही नाही आणि नेहमीसारखी वाक्ये वापरली जातात. शिस्तबद्ध विचार पद्धती शक्य आणि कदाचित आणि अन्वेषण सारखी भाषा वापरते. वृत्ती भाषेला त्वरित प्रतिसाद देणारी असल्याने नकारात्मक शब्द नकारात्मक भावनांना चालना देतात आणि सकारात्मक शब्द सकारात्मक भावनांना चालना देतात. तुमचे फोकस व्यवस्थापित करा. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता ते तुम्हाला वाटेल तसे चालवते. कठीण किंवा निराशाजनक परिस्थितीचा सामना करताना आपण समस्येवर लक्ष केंद्रित करणे, नकारात्मक आत्मचर्चांमध्ये गुंतणे आणि आपली भावनिक ऊर्जा चिंता आणि तक्रार करण्यावर केंद्रित करणे निवडू शकता. किंवा काय आव्हानात्मक आहे हे तुम्ही मान्य करू शकता. मोठे चित्र पाहण्यासाठी स्वतःला शिस्त लावू शकता. उत्पादक आत्मचर्चात गुंतून राहू शकता आणि तुमची भावनिक ऊर्जा समाधान शोधण्यावर किंवा आव्हान सहन करण्यावर केंद्रित करू शकता. सकारात्मक दृष्टिकोन समस्यांकडे दुर्लक्ष करत नाही याची नोंद घ्या. हे महत्त्वाचे आहे. हे कठीण समस्यांकडे लक्ष देत नाही किंवा जे आव्हानात्मक आहे त्याकडे दुर्लक्ष करत नाही. खरं तर सकारात्मक दृष्टिकोन परिस्थितीला अधिक अचूक आणि कसून पाहतो, कारण ती परिस्थितीच्या नकारात्मक पैलूंवर लॉक इन करत नाही. नकारात्मक वृत्ती अरुंद, मर्यादित आणि कठोर असते. एकदा का नकारात्मक वृत्तीला तो काय शोधत आहे सापडले, ते जे जोडजोड नेहमीच करते ते पाहणे थांबवते आणि विचार करणे थांबवते. दुसरीकडे सकारात्मक दृष्टिकोन अधिक दृष्टिकोन आणि अंतर्दृष्टी देते, कारण ती समाधानाच्या शोधात पूर्णपणे गुंतलेली असते. सकारात्मक सक्रिय वृत्ती निर्माण करण्यासाठी अंतर्गत विचारांचे व्यवस्थापन करणे हे केवळ प्रेरक तंत्र आहे असे तुम्हाला वाटत असल्यास या
मानसिक शिस्तीची प्रभाविता आणि सामर्थ्य पुष्टी करणारे संशोधन विचारात घ्या. मार्टिन सेलिग्मन यांचे लर्न ऑप्टिमिझम पुस्तक पहा आणि मिहाली सिक्सजेंटमिहाली यांचे पुस्तक फ्लो द सायकोलॉजी ऑफ ऑप्टिमल एक्सपिरियन्स हे सुद्धा पहा. यांच्या कामांना सुरुवातीचे चांगले संदर्भ आहेत. सिक्सजेंटमिहाली यांनी त्यांच्या अभ्यासात काय शोधले आहे याचा स्नॅपशॉट जो आहे त्याबद्दल मी सांगतो. आपल्याला स्वतःबद्दल कसे वाटते, जगण्यातून मिळणारा आनंद, शेवटी मन कसे फिल्टर करते आणि रोजच्या अनुभवाचा अर्थ कसा लावते यावर थेट अवलंबून असते. बाहेर काय घडत आहे याची पर्वा न करता केवळ चेतनतेची सामग्री बदलून एखादी व्यक्ती स्वतःला आनंदी किंवा दुःखी बनवू शकते. सर्वात यशस्वी लोक, सर्वात आनंदी लोक ते असतात जे मनात काय घडते ते स्वीकारण्यास शिकतात. आता आपण पाहूया वृत्ती शोधण्यासाठी सोप्या शिस्त कोणत्या. तर एक क्रमाने मी सांगणार आहे, काळजीपूर्वक ऐका. आपल्या वृत्तीबद्दल स्वची जाणीव ठेवा, फक्त ते होऊ देऊ नका, त्याकडे लक्ष द्या. तुमची वृत्ती आवेगपूर्ण किंवा नकारात्मक झाल्यावर पुन्हा फोकस करा, रिफ्रेम करा आणि प्रतिसाद द्या. तुमच्यामध्ये व्यत्यय आणणारी वृत्ती निर्माण करणाऱ्या गोष्टींबद्दल जागरूक राहा. अंदाजभावी तरतूद, तुमच्या अंतर्गत कथा आणि स्क्रिप्ट व्यवस्थापित करा. उत्पादक स्व बोलण्याची कला पार पाडा. तुमची भाषा मदत करत आहे की दुखावत आहे. तुमच्या आयुष्यातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा तुम्ही स्वतःशी जास्त बोलता, त्यात चांगले मिळवा. जेव्हा एखादी समस्या असेल तेव्हा ती मान्य करा, मग लगेच उपाय आणि कृतीच्या संधी शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. लगेच तुमच्या जीवनातून BCD निर्दयपणे काढून टाका. दोष देणे, तक्रार करणे, बचाव करणे, TV बंद करा. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. इतर लोकांचे जीवन पाहण्यात आपला वेळ घालवू नका. प्रत्येक दिवसाची सुरुवात चिंतन आणि तयारीच्या वेळेसह करा. तुम्ही तुमचा दिवस ज्या प्रकारे सुरू करता त्याबद्दल शिस्तबद्ध आणि हेतुपुरस्सर व्हा. स्वतःला शिस्तबद्ध मनाच्या चौकटीत ठेवा. धीर धरा, कठोर व्हा. विजयी वृत्ती निर्माण व्हायला वेळ लागतो. गोष्टी दृष्टिकोनात ठेवा. मोठ्या चित्राकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुमच्या आयुष्यात तुम्ही वृत्ती समायोजन कुठे वापरू शकता याचा सुद्धा विचार करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच सकारात्मक आणि आपलं आयुष्य बदलणारा वाटला असेलच तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.